आपले नगरसेवक श्री नितीन पाटील यांच्या वतीने सर्व नागरिकांना सस्नेह प्रणाम। आज पुन्हा एकदा आपणाशी संवाद साधत आहोत आणि संवादाचा विषय आहे नवीन मतदार नोंदणी। होय, नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू झालेले आहे। आपल्या विभागात स्वामी विवेकानंद शाळा, DNC शाळा व BR मडवी शाळा या ठिकाणी शासनातर्फे BLO म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्या मातोश्री आनंदीबाई पाटील ग्रंथालय, ज्ञानसरिता वृत्तपत्र वाचनालय व पिंपळपान ज्येष्ठ नागरिक अभिव्यक्ती कट्टा या वास्तूमध्ये देखील नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी संदर्भातील सर्व सेवा सुविधा उपलब्ध आहेत। त्याशिवाय आपण घर बसल्या ऑनलाईन सुद्धा आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवू शकतो। तर त्यासाठी काय करणे अपेक्षित आहे? चला तर मग पाहूया ऑनलाईन मतदार नाव नोंदणी कशी करावी। हाऊ टू डू वोटर्स रजिस्टर ऑनलाईन। ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे काही कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे। त्यामध्ये आपला एक पासपोर्ट साईज फोटो, दुसरा कागदपत्र म्हणजे वयाचा पुरावा आणि तिसरे कागदपत्र म्हणजे निवासाचा पुरावा। वयाचा पुरावा यासाठी जन्मदाखला, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक। तर निवासाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, लाईट बिल, पाणी बिल, ड्रायव्हिंग लायसन्स व पासपोर्ट यापैकी कोणतेही एक असे 3 कागदपत्र आपल्याकडे JPG फॉर्मॅटमध्ये 2 MB पेक्षा कमी साईजचे असणे आवश्यक आहे। कागदपत्र तयार ठेवल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष ऑनलाईन कसा फॉर्म भरावा याबाबत माहिती पाहूया। त्यासाठी सर्वप्रथम आपणास गुगलमध्ये NVSP असे टाईप करून सर्च करायचे आहे। NVSP म्हणजेच नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल। नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टलला जाऊन आपणास ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। गुगलला NVSP सर्च केल्यानंतर आपणासमोर अशा प्रकारे होम स्क्रीन येते। या स्क्रीनच्या डाव्या बाजूला सर्वात खाली जिथे आपणास एक ॲरो दिसत आहे, एक बाण दिसत आहे, त्या ठिकाणी लॉग इन किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी बटन दिले आहे। या बटनाला क्लिक केले असता आपणासमोर लॉग इन विंडो ओपन होते। आपण आज पहिल्यांदाच या वेबसाईटला काम करत असाल तर आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावे लागेल। या लॉग इन विंडोच्या अगदी खाली तळाला रजिस्टर ॲज अ न्यू यूजर नावाची एक हिरव्या रंगातील पट्टी दिसत आहे। या पट्टीला क्लिक केले असता आपल्यासमोर अशा प्रकारे रजिस्ट्रेशनची विंडो येते। या रजिस्ट्रेशन विंडोवर सर्वप्रथम आपणास आपला मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो। आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून कॅप्चा टाईप करून सेंड OTP या बटनावर क्लिक केले असता आपल्या मोबाईलवर आपणास एक OTP येतो। हा OTP या स्क्रीनवर नोंदविले असता आपल्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होतो। या फॉर्मवर आपणास
आपला मेल आय डी असेल तर मेल आय डी या ठिकाणी आपणास नोंदवायचा आहे आणि त्याखाली आपणास या वेबसाईटचा आपला पासवर्ड रिसेट करायचा आहे, आपला पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड या ठिकाणी टाकून त्याखालील रजिस्टर या बटनाला क्लिक केले असता आपण या पोर्टलला रजिस्टर होतो आणि आपल्यासमोर पुन्हा एकदा अशा प्रकारे लॉग इन विंडो येते. या लॉग इन विंडोमध्ये यूजर नेम म्हणून आपणास आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. तर पासवर्ड या ठिकाणी आपण जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून कॅप्चा टाईप करून त्याखाली असणाऱ्या निळ्या रंगातील लॉग इन या पट्टीला क्लिक केले असता आपण या वेबसाईटमध्ये लॉग इन होतो. लॉग इन झाल्यानंतर आपल्या डाव्या हाताला वेलकम अशा स्वरूपाचं एक स्वागत विंडो आपल्याला दिसते. या स्वागत विंडो खाली एकाखाली एक विविध रंगाच्या आपणास पट्ट्या दिसतात. या पट्टींमध्ये आपणास काय करायचे आहे, मतदार यादी संदर्भातील नेमकी कोणती कृती आपणास करायची आहे, नवीन मतदार नोंदणी करायची आहे, आपले नाव वगळायचे आहे, आपले नाव स्थलांतरित करायचे आहे की मतदार यादीतील आपल्या माहितीत काही दुरुस्ती करायची आहे, असे विविध फॉर्म्स उपलब्ध आहेत. चला तर मग पाहूया मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद कशी घ्यायची. सर्वात पहिलाच ऑप्शन आहे एनरोलमेंट. या एनरोलमेंट या बटनाला क्लिक केले असता आपणासमोर एक फॉर्म ओपन होतो. या फॉर्मवर आपल्या सिटिझनशिप म्हणजे आपल्या राष्ट्रीयत्वाबद्दल माहिती विचारलेली आहे. आपण भारतीय असल्याकारणाने, आपण भारतवासी असल्याकारणाने पहिला पर्याय आपण सिलेक्ट करायचा आहे व त्याखालील सिलेक्ट स्टेट आपले महाराष्ट्र राज्य निवडून नेक्स्ट या बटनाला आपणास क्लिक करायचे आहे. नेक्स्ट या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन फॉर्म येतो. या फॉर्ममध्ये वरील बाजूस आपणास आपला विधानसभा मतदारसंघ विचारलेला आहे. आपला विधानसभा मतदारसंघ आहे कल्याण ग्रामीण. कल्याण ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ सिलेक्ट करून त्याखाली आपणास पोस्टल ॲड्रेस आपल्या पत्त्याबद्दल, आपला निवासाचा पत्ता त्याबद्दलची माहिती भरायची आहे व त्या खालोखालच आपल्या निवासाचा पत्ता जो आपण नोंदवलेला आहे त्याचा पुरावा, वर आपण जी यादी पाहिली आहे त्यापैकी एक पुरावा ज्याची आपण JPG इमेज यापूर्वीच घेतलेली आहे 2 MB पेक्षा कमी साईजची, ती या ठिकाणी अपलोड करायची आहे. इमेज अपलोड करून नेक्स्ट या बटनाला क्लिक केले असता आपणासमोर आपल्या जन्मतारखेबद्दलच्या माहितीचा फॉर्म ओपन होतो. बर्थ डिटेल्स या स्क्रीनवर आपणास आपली जन्मतारीख, बर्थ डेट, आपणास आपले जन्माचे ठिकाण, बर्थ प्लेस याबाबतची माहिती देऊन त्या खालोखाल लगेचच आपल्या जन्मतारखेचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा या संदर्भातील यादी आपण यापूर्वी पाहिलेलीच आहे. त्यापैकी एक पुरावा JPG फॉर्मॅटमध्ये 2 MB पेक्षा कमी साईज आपण यापूर्वीच सेव्ह केलेली आहे, ती आपणास या ठिकाणी अपलोड करून नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्यासमोर नवीन फॉर्म येतो, तो म्हणजे पर्सनल डिटेल्स, वैयक्तिक माहिती. या फॉर्ममध्ये आपणास आपल्या स्वतःचे पूर्ण नाव, आपले लिंग, आपल्या पिताचे किंवा आपल्या पतीचे नाव,
या संदर्भातील माहिती भरायची आहे। यानंतर याच स्क्रीनवर सगळ्यात खाली आपणास आपला फोटो, ज्याची आपण 2 MB पेक्षा कमी साईजमध्ये JPG इमेज यापूर्वीच घेतलेली आहे, असा फोटो या ठिकाणी अपलोड करावून नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचे आहे। नेक्स्ट या बटनाला क्लिक केले असता आपल्यासमोर एक डिक्लेरेशन विंडो ओपन होते। ॲडिशनल इन्फॉर्मेशन, क्षमा असावी, ॲडिशनल इन्फॉर्मेशन नावाची विंडो ओपन होते। या विंडोमध्ये आपली इतर माहिती, मग त्या माहितीमध्ये आपण जर दिव्यांग असाल तर आपल्या दिव्यांगाबाबतची माहिती या ठिकाणी नोंदवायची आहे। तसेच आपला मेल ID व मोबाईल नंबर या ठिकाणी नोंदवून आपणास नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचे आहे। नेक्स्ट या बटनाला क्लिक केले असता आपणासमोर पुढील फॉर्म येतो। तो फॉर्म म्हणजे डिक्लेरेशन। या ठिकाणी आपणास असं डिक्लेअर करायचं आहे की वरील सर्व माहिती आपण स्वतः भरलेली आहे, तपासली आहे, योग्य आहे, अचूक आहे आणि आपले नाव दुसऱ्या कोणत्याही मतदार यादीमध्ये नाही, असं डिक्लेरेशन आपल्या आजच्या तारखेने व आपण आहात त्या स्थळाचे उल्लेख करून या ठिकाणी आपणास नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचे आहे। नेक्स्ट या बटनाला क्लिक केल्यानंतर आपण प्रिव्ह्यू अँड सबमिट या विंडोला येतो। या ठिकाणी आपणास आपण भरलेल्या फॉर्मची प्रत पाहायला मिळते। या प्रतीची आपण या ठिकाणी प्रिंट घेऊ शकता किंवा ती प्रत आपल्या डेस्कटॉपला PDF म्हणून सेव्ह देखील करू शकता। अशा प्रकारे फॉर्मची प्रत प्रिंट घेतल्यानंतर किंवा सेव्ह केल्यानंतर आपण हा फॉर्म सबमिट करायचा आहे। फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म ॲक्सेप्ट झाल्याचा एक रेफरन्स ID येतो। हा रेफरन्स ID आपणास नोंदवून ठेवायचा आहे, कारण यानंतरच्या कालावधीत आपण ऑनलाईन भरलेल्या फॉर्मचे काय स्टेटस आहे हे आपणास चेक करायचे असेल तर त्यावेळी आपणास या रेफरन्स IDची आवश्यकता लागते। हा रेफरन्स ID आपल्या मोबाईलवर SMS द्वारे आपणास फॉर्म सबमिट केल्या आलेला असतोच। अशा प्रकारे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टेटस पाहताना अशा प्रकारे जी विंडो येते, या विंडोमध्ये आपणास आपला रेफरन्स ID टाकून गो टू द स्टेटसला क्लिक केले की आपल्या फॉर्मची त्या क्षणापर्यंतची झालेली कार्यवाही पाहायला मिळते। अशा प्रकारे अगदी 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपण घर बसल्या ऑनलाईन आपल्या नावाची मतदार यादीमध्ये नोंद करू शकतो। चला तर मग आपल्या नावाची मतदार यादीमध्ये नोंद करूया आणि मतदानाचा आपला हक्क आपण निश्चितच बजावूया। मतदार यादीतील नाव नोंदणी करीत असताना जर आपणास काही अडचण येत असेल तर अधिक माहितीसाठी आपल्या जनसंपर्क कार्यालयास अवश्य भेट द्या। त्याचप्रमाणे आपल्या मातोश्री आनंदीबाई पाटील ग्रंथालय, ज्ञानसरिता वृत्तपत्र वाचनालय व पिंपळपान ज्येष्ठ नागरिक अभिव्यक्ती कट्टा या ठिकाणी सुद्धा नाव नोंदणी सुरू आहे। त्या ठिकाणी आपण भेट दिल्यास तेथेही आपला फॉर्म भरून दिला जाईल। चला, याबाबतची माहिती आपण तर घेतलेली आहेच, आपल्या शेजारील आपल्या चाळ इमारत बिल्डिंगमधील सर्व नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोच करूया व ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे त्या सर्वांचीच मतदार यादीमध्ये नोंद घेऊन त्या सर्वांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यास सहकार्य करूया। धन्यवाद।